ओके, अमलगमेशन ऑफ कंपनीज. सेम असाच एक चॅप्टर तुम्हाला SY BCom ला झाला होता, अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म्स. कन्सेप्ट म्हणून तो सेम आहे. फक्त कंपनीज अमलगमेशन असलं की कॅपिटल बद्दलच्या किंवा कॅपिटल कॅल्क्युलेशन, प्रीमियम, डिस्काउंट, प्रेफरन्स शेअर्स, इक्विटी शेअर्स, डिबेंचर्स अशा काही ऍडजस्टमेंट ऑटोमॅटिकली वाढतात, ज्या कंपनी फॉर्म मध्ये फक्त आहेत. पार्टनरशिप फॉर्म मध्ये कॅपिटल म्हटलं की डायरेक्टली पार्टनर्स कॅपिटल असतं, त्यामुळे या टाईपच्या ऍडजस्टमेंट फक्त आता ऍडिशनल आहेत. कन्सेप्ट म्हणून अमलगमेशन ऑफ कंपनी सेम आहे. तरी सुद्धा SY पण तुमचं ऑनलाईन झालेलं असल्यामुळे आता जे जॉईन आहेत त्यांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही प्रकारचा असेल तरी अभ्यास रेग्युलर केला असता, पण सगळ्यांनी जेवढा ऑफलाईनला अभ्यास होतो तेवढा केलेला असेल असं नाही, किंवा क्वेश्चनची प्रॅक्टिस तेवढी झालेली नसेल, कारण तुमची एक्झाम ऑनलाईनच असल्यामुळे ऍक्च्युअल क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस झालेली असेल असं नाही. त्यामुळे अमलगमेशन आपण जेवढे आवश्यक आहेत तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचेच, फक्त प्रॅक्टिससाठी जास्तीत जास्त क्वेश्चन बुक मधून किंवा इथून मी जे देईन ते कम्प्लीट वहीत फक्त सोडवून ठेवा, त्याशिवाय ते ऍडजस्टमेंट क्लिअर होणार नाही. सो अमलगमेशन ऑफ कंपनीज कन्सेप्ट तुम्हाला माहितीच आहे. इट इज बिझनेस कॉम्बिनेशन ऑफ 2 or more businesses. Is coming together of 2 or more businesses. Ideally, these businesses are in same field, or depending upon their agreement, they can come together to form a new business or diversified business. So depending upon their nature and agreement, the businesses can be of same field, or sometimes the businesses can be from different field. त्यामुळे एकाच फील्ड मधले दोन एकत्र येणं ही नॉर्मल गोष्ट आहे, पण असंही होऊ शकतं की दोन वेगवेगळ्या फील्ड मधल्या कंपनी एकत्र येऊन त्यांनी डायव्हर्सिफिकेशन झालेली एक नवीन कंपनी फॉर्म केली, असंही पॉसिबल आहे. सेकंड, इट इज टेक ओव्हर ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. इन अमलगमेशन, द ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ one business are taken over by other, or the assets and liabilities of both businesses are taken over by third business. So amalgamation मध्ये एक गोष्ट शुअर आहे की दोन किंवा जास्ती बिझनेसेस एकत्र येतात, ते कोणत्या फॉर्म मध्ये येतील त्याप्रमाणे त्या अमलगमेशनचं नेचर ठरतं. त्याला नाव आपण कॉमन अमलगमेशन आहे असंच समजू. नेक्स्ट पार्ट इज परचेस कन्सिडरेशन. तुमच्या माहितीचा शब्द आहे. परचेस कन्सिडरेशन, परचेस केल्याबद्दल जे कन्सिडरेशन पे होईल त्याला परचेस कन्सिडरेशन असं म्हणायचं, म्हणजे PC. तर हे कोणी कोणाला पे करायचं, तर ह्याच्यात दोन पार्टी ज्या असतात, परचेसिंग कंपनी अँड व्हेंडर कंपनी. यातली परचेसिंग कंपनीला आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना न्यू कंपनी असं म्हणू, आणि व्हेंडर कंपनी म्हणजे बंद होणारी कंपनी, याला आपण ओल्ड कंपनी असं म्हणू. म्हणजे समजायला बरं पडेल की न्यू कंपनी म्हणजे परचेसिंग कंपनी, ओल्ड कंपनी म्हणजे व्हेंडर कंपनी जी बंद होती. आधीचा जो कन्सेप्ट होता परचेस कन्सिडरेशन, दिस परचेस कन्सिडरेशन इज पेएबल बाय न्यू कंपनी टू ओल्ड कंपनी, दॅट इज परचेसिंग कंपनी टू व्हेंडर कंपनी. जे कोणी बिझनेस विकत घेत आहेत त्यांनी परचेस कन्सिडरेशन हे बंद होणाऱ्या बिझनेसला द्यायचं, म्हणजे जुन्या बिझनेसला पे करायचं. तर परचेस कन्सिडरेशन किती असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे हे आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं असतं, आणि मुख्य बिझनेस आपला जो क्वेश्चन आहे तो त्याच्यावरच डिपेंड असतो. परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेशन ते झाल्याशिवाय पुढे आपण आणखी काही सॉल्व्ह करायचा विचार करू शकत नाही. ओके, दिस परचेस कन्सिडरेशन इज कॅल्क्युलेटेड as per the agreed value of assets and liabilities taken over by the new business. म्हणजे नवीन बिझनेसने किती परचेस कन्सिडरेशन द्यायचं याला काहीतरी बेस असतो. मग तो बेस कोणता, तर इट डिपेंड्स अपॉन द असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय न्यू बिझनेस. नवीन बिझनेसने स्वतःकडे जे असेट्स आणि लायबिलिटीज घेतलेले असतील त्याच्या व्हॅल्यू प्रमाणे परचेस कन्सिडरेशनचं अमाऊंट फिक्स केलं जातं. नेक्स्ट इज इश्यू ऑफ शेअर्स और डिबेंचर और कॅश पेमेंट ॲज पर दी agreed amount of purchase consideration. So new company can settle the purchase consideration using equity shares or preference shares or debentures
और कॅश कोणत्याही मार्गाने परचेस कन्सिडरेशन सेटल केलं जाऊ शकतं. त्याचं अमाऊंट एकदा फिक्स झालं की त्याच्या पुढे ठरतं मोड ऑफ सेटलमेंट, म्हणजे कोणत्या प्रकारे ते सेटल करायचं. कधी कधी फक्त इक्विटी शेअर्स मध्ये सेटल होऊ शकतं, किंवा इक्विटी शेअर्स आणि थोडीशी कॅश असं सेटल होऊ शकतं, किंवा इक्विटी शेअर्स आणि डिबेंचर्स असंही सेटल होऊ शकतं. कॉम्बिनेशन कुठलंही असेल, पण त्याचं अमाऊंट जे कॅल्क्युलेट केलेलं आहे या स्टेप प्रमाणे, ते अमाऊंट देण्यासाठी नवीन कंपनी आणि जुनी कंपनी ऍग्री होऊन जे ऑप्शन यूज करतील त्याप्रमाणे पीसी सेटल होतो. नेक्स्ट इज दिस अमाऊंट इज पेड बाय परचेसिंग कंपनी टू वेंडर कंपनी. हे सांगून झालं आधी. परचेसिंग म्हणजे न्यू कंपनी ओल्ड कंपनीला परचेस कन्सिडरेशन देऊन सेटल करते. आता पुढचा हा नवीन भाग आहे. याच्या आधीपर्यंतचं जे होतं ते बऱ्यापैकी एसवायच्या अमलगमेशन मध्ये आलेलं होतं. मेथड्स ऑफ परचेस कन्सिडरेशन. मेथड्स ऑफ पीसी मध्ये मेथड्स ओके, नेट मध्ये थोडा डिस्टर्बन्स आला मध्येच कदाचित. ओके, मेथड्स ऑफ पीसी मध्ये फर्स्ट मेथड आहे हा. ओके, पुन्हा कट झाला तर फक्त मेसेज करा. मेथड्स ऑफ पीसी पैकी फर्स्ट मेथड आहे नेट असेट मेथड. इट डिपेंड्स अपॉन दी नेट व्हॅल्यू ऑफ assets टेकन ओव्हर by the new company, purchasing company from old company. नेट असेट मेथड ही कॉमन मेथड आहे जी आपण एसवाय ला सगळ्या क्वेश्चनला फॉलो केली. त्यामध्ये ऍसेट्स टेकन ओव्हर लेस लायबिलिटीज, म्हणजे जो पीसीचा फॉर्मॅट म्हणून आपण तेव्हा घ्यायचो, ऍसेटची टोटल घ्यायची, त्यातून लायबिलिटीजची टोटल मायनस करायची. फक्त एक नियम पाळायचा, ऍसेट्स विच आर टेकन ओव्हर बाय न्यू कंपनी ओनली शुड बी कन्सिडर्ड अँड इट्स व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन दी ऍग्रीड अमाऊंट बाय बोथ कंपनीज. म्हणजे समजा बिल्डिंग हा जुन्या कंपनीतला ऍसेट आहे. नवीन कंपनीने सांगितलं की आम्ही बिल्डिंग टेक ओव्हर करतो, पण तुमची बुक व्हॅल्यू 8 लाख आहे, आम्ही 7 लाखला घेऊ. तर याची रिवाइज्ड व्हॅल्यू जी असते ती किंमत आपल्याला पीसी काढत असताना विचारात घ्यायची असते. त्यामुळे जी बॅलन्स शीट व्हॅल्यू आहे त्याच व्हॅल्यूला आपण नेट असेट कॅल्क्युलेट करायचे नसतात. जी काही रिवाइज्ड व्हॅल्यू ठरलेली असेल दोन्ही कंपन्यांची त्याप्रमाणे आपण नेट असेट व्हॅल्युएशन करायचं. एखादा ऍसेट टेक ओव्हर केलेला नसेल, जुन्या कंपनीने तो सेल आउट केला, तर तो पीसी मध्ये घ्यायचा नाही. सेम लायबिलिटीच्या बाबतीत द लायबिलिटीज टेकन ओव्हर अँड agreed value of liability should be considered while calculating the purchase consideration. हे सगळ्यासाठी कॉमन आहे, नेट असेट, नेट पेमेंट किंवा लमसम मेथड. त्यामुळे एक कॉमन गोष्ट काय आहे, ऍसेट्स अँड लायबिलिटीज विच आर टेकन ओव्हर अँड ऍग्रीड व्हॅल्यू, हे दोनही पॉइंट विचारात घेऊन आपल्याला पीसी काढायचं असतं. की त्यातली पहिली मेथड जी नेट असेट मेथड आहे त्यामध्ये आत्ता जसं सांगितलं तसं सिंपल, ऍसेट्स टेकन ओव्हर लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर ऍट ऍग्रीड व्हॅल्यू, याचं जे काय अमाऊंट येईल ते परचेस कन्सिडरेशन म्हणून फायनल केलं जातं. सेकंड जी मेथड आहे नेट पेमेंट मेथड. नेट पेमेंट मेथड मध्ये न्यू कंपनी काय देईल ते सांगितलेलं असतं. त्यामुळे शब्दचे नेट पेमेंट, पेमेंट सेटल्ड बाय न्यू कंपनी for acquiring the business of old company. This amount is final purchase consideration instead of calculation of net asset. म्हणजे पहिल्या मेथड मध्ये जसं ऍसेटच्या बेसिसवर व्हॅल्यू ठरत होती तसं सेकंड मेथड मध्ये नाहीये. सेकंड मेथड मध्ये न्यू कंपनी किती किमतीचे इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स आणि कॅश देईल त्याची टोटल जी व्हॅल्यू होईल ते पीसी समजायचं आणि त्यानंतर मग ऍसेट लायबिलिटी टेक ओव्हर याचं कॅल्क्युलेशन करायचं. त्यामुळे असं पॉसिबल आहे की एखाद्या बिझनेसचे ऍसेट लेस लायबिलिटीज याचं अमाऊंट समजा 10 लाख आलं, पण नवीन कंपनीने सांगितलं की नेट असेटची व्हॅल्यू कितीही असू द्या, आम्ही तुम्हाला 9 लाखच देणार.
तर अशा केसमध्ये काय होईल की नेट असेटची व्हॅल्यू 10 लाख, पण नेट पेमेंट मेथड प्रमाणे पीसीचं अमाऊंट 9 लाखच घ्यावं लागेल, बिकॉज न्यू कंपनी हॅज ऍग्रीड टू पे ₹9 लाख ओनली. त्यामुळे नेट असेटच्या वरची मेथड आहे नेट पेमेंट, बिकॉज पीसी इज फायनलाइज्ड ऍज पर दी टोटल अमाऊंट सेटल्ड बाय न्यू कंपनी. आणि थर्ड आहे लमसम मेथड. लमसम मेथड मध्ये पीसीचं अमाऊंट डिक्लेअर केलेलं असतं, फक्त नेट असेट त्याच्यापेक्षा कमी जास्ती असू शकतात आणि पेमेंट कसं करायचं हे नंतर ठरवून जातं. सो इन लमसम मेथड अमाऊंट ऑफ पीसी इज गिव्हन अँड द न्यू कंपनी हॅज टू डिसाइड हाऊ टू सेटल द अमाऊंट ऑफ पीसी. सेकंड अँड थर्ड मेथड मध्ये एक छोटासा फरक असा आहे की नेट पेमेंट मेथड मध्ये ती पीसी अमाऊंट इज डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ whatever is given by new company. But in lump sum method, PC amount is fixed in first stage and then it is decided that how to settle the PC. आता ज्या तीनही मेथड इथे सांगितल्या त्याच्यापैकी नीट ऐकून ठेवा, आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना कोणती मेथड आहे ते समजलं नाही तरी सुद्धा अख्खा क्वेश्चन सोडवता येतो. मी रिपीट करतो, क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना कोणती मेथड आहे ते आयडेंटिफाय केलं नाही तरी सुद्धा आपल्याला क्वेश्चन नीटपणे सॉल्व्ह करता येतो. पण थेरीचा भाग म्हणून या तीनही मेथड्स डोक्यात ठेवायच्या, कारण तुम्हाला पीसी कॅल्क्युलेशनच्या वेळेला ज्या स्टेप्स सांगितलेल्या असतील त्या स्टेप्स प्रमाणे प्रॉब्लेम सोडवणं ही वेगळी गोष्ट आहे आणि थेअरीसाठी मेथड माहिती असणं ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे आता मी ज्या मेथड सांगितल्यात ते थेअरीसाठी लक्षात ठेवायच्या. प्रत्यक्षात क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना मी जरी सांगितलं की आत्ताचा क्वेश्चन हा नेट असेट मेथडने आहे, सेकंड क्वेश्चन हा नेट पेमेंट मेथडने आहे, तर इथे तुमचं असं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे की मला ही मेथड जमत नाही ती मेथड जमते, असं तुमचं अजिबात होणार नाही. क्वेश्चन सॉल्व्ह करायची जी पद्धत आहे ती आपण फॉलो करायची. मग तिथे पीसी कोणत्या मेथडने आलंय हे माहित नाही, याच्यामुळे काही फरक पडणार नाही आणि ते प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला जास्ती क्लिअर होईल. जी काही गिव्हन इन्फॉर्मेशन असेल त्याप्रमाणे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. त्याच्यानंतर समजा विचारलं की मेथड कोणती होती, तर विचार करून बघा, समजा तुम्ही नेट असेट मेथडला चुकून नेट पेमेंट मेथड म्हटलात तरी सुद्धा सोल्युशन तुमचं चुकलेलं नसणार आहे. नेक्स्ट, गुडविल अँड कॅपिटल रिझर्व्ह. हे तेवढं नीट डोक्यात ठेवायला लागतं. गुडविल केव्हा येतं आणि कॅपिटल रिझर्व्ह केव्हा येतं. गुडविल अरायझेस व्हेन व्हॅल्यू ऑफ नेट असेट्स इज लेस दॅन परचेस कन्सिडरेशन. म्हणजे नेट असेटची जी व्हॅल्यू आली आहे, असेट्स मायनस लायबिलिटी, याची जी व्हॅल्यू आली ती पीसी अमाऊंट पेक्षा कमी असेल तर डिफरन्स येईल, त्याला गुडविल म्हणायचं. एक्झाम्पल, नेट असेट आलेत 2 लाख आणि पीसी अमाऊंट आहे 3 लाख. म्हणजे जुन्या बिझनेस कडून 2 लाखाचे असेट नवीन बिझनेस घेतोय, पण त्यांना परचेस कन्सिडरेशन म्हणून 3 लाखाचं पेमेंट होईल. या सिच्युएशन मध्ये डिफरन्स जो 1 लाख आहे तो गुडविल म्हणून ट्रीट करायचा. सो एनिथिंग एक्सेस ओव्हर नेट असेट्स इज कन्सिडर्ड ॲज गुडविल. आणि ह्याच्या उलट कॅपिटल रिझर्व्ह व्हेन व्हॅल्यू ऑफ नेट असेट्स इज ग्रेटर दॅन परचेस कन्सिडरेशन, किंवा दुसऱ्या शब्दात पीसी अमाऊंट इज लेस दॅन नेट असेट. In that case, the difference will be treated as capital reserves. Example, नेट असेट 5 लाखांचे, पण नवीन कंपनी म्हणाली की आम्ही तुम्हाला पीसी म्हणून फक्त 4.5 लाख रुपये देऊ, 4,50,000 देऊ. त्याच्यावर दोन्ही कंपनी ऍग्री झाल्या तर आपल्यासाठी कॅल्क्युलेशन कसं येईल, नेट असेट 5 लाख आणि परचेस कन्सिडरेशन 4,50,000. मग 50,000 जो फरक असेल त्याला कॅपिटल रिझर्व्ह म्हणायचं. त्यामुळे नेट असेटचा अमाऊंट कमी असेल तर गुडविल काढतो आपण, आणि नेट असेटचा अमाऊंट पीसी पेक्षा जास्ती असेल तर कॅपिटल रिझर्व्ह येतं. ओके, पुढचा भाग आहे अकाउंटिंग प्रोसिजर. आता हे फॉर स्टुडंट्स असं म्हटलं, प्रॅक्टिकली अकाउंटिंग प्रोसिजर वेगळी भलेही असेल, आपण सिलेबस प्रमाणे जे करायचे त्याचं डिस्कशन करतो. सो इन अकाउंटिंग प्रोसिजर कॉमन पार्ट जो म्हटलाय हा तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन साठी करावा लागतो, आणि त्याच्या पुढे
कोणाच्या बुक्समध्ये एंट्रीज वगैरे सांगितल्यात त्यावर डिपेंड आपल्याला पुढचा भाग येतो. त्यामुळे कॉमन पार्ट वेगळा आहे आणि पुढे व्हेंडर कंपनी आणि परचेसिंग कंपनी यांचं अकाउंटिंग वेगळं आहे. त्याच्यापैकी कोणताही अमालगमेशनचा क्वेश्चन असेल तर मिनिमम तुम्हाला कॉमन पार्ट जो आहे तेवढं सोडवायला लागतंच. त्याच्यापैकी पहिलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ नेट असेट्स. याला शॉर्टकट आहे पण आपण तो वापरायचा नाहीये. कॅल्क्युलेशन ऑफ नेट असेट शॉर्टकट आहे, म्हणजे नेट असेट कॅल्क्युलेट न करता सुद्धा आपल्याला क्वेश्चन सोडवता येतो काही वेळा. पण कधी वगैरे हे कंडिशन सांगत बसण्यापेक्षा तुम्ही डोक्यात ठेवायचं की प्रत्येक क्वेश्चनसाठी आपण नेट असेट कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे त्याला ऑप्शन असेल ह्याचा विचार सुद्धा करायचा नाही, चांगली सवय म्हणून. कॅल्क्युलेशन ऑफ नेट असेट इज फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप इज कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. नेट असेट काढून झाले की पुढे परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करायचं. आणि थर्ड स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल और कॅपिटल रिझर्व इफ रिक्वायर्ड. जर ह्याच्या आधीच्या स्लाइडमध्ये सांगितल्यात अशा काही कंडिशन्स आल्याच की नेट असेट कमी आहेत किंवा जास्ती आहेत, तरच फक्त गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यामुळे या 3 स्टेप्स ज्या आहेत, नेट असेट काढणं, परचेस कन्सिडरेशन काढणं आणि आवश्यक असेल तर गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व काढणं, या 3ही स्टेप्स आपल्याला प्रत्येक क्वेश्चनसाठी कंपल्सरी आहेत. ओके. सेकंड पार्ट, आयदर इन दी बुक्स ऑफ वेंडर कंपनी और इन दी बुक्स ऑफ परचेसिंग कंपनी और इन दी बुक्स ऑफ बोथ कंपनीज. म्हणजे फक्त वेंडर कंपनीचं अकाउंटिंग विचारलेलं असेल किंवा परचेसिंग कंपनीचं असेल किंवा दोन्हीचंही थोडं थोडं अकाउंट विचारलेलं असेल. त्याच्यापैकी वेंडर कंपनी किंवा ओल्ड कंपनी यांच्या बुक्समध्ये 2 स्टेप्स आहेत, जर्नल एंट्रीज आणि लेजर्स. पण जुनी कंपनी बंद होणारे म्हटल्यावर त्यांच्यासाठी रिअलायझेशन अकाउंट वगैरे जी लेजर्स आहेत ती आपल्याला काढावी लागतात आणि त्याच्याप्रमाणे त्याच्या एंट्री कराव्या लागतात. इथे स्टेप्स जरी मी आधी जर्नल एंट्री आणि नंतर लेजर असं म्हटलेलं असेल तरी प्रत्यक्षात आपण लेजर्स आधी काढतो आणि त्यानंतर प्रॉफिट वगैरे कंप्लीट करून झालं, बॅलन्सिंग करून झालं की मगच त्याच्या एंट्रीज करतो. आणि लास्ट पार्ट, इन दी बुक्स ऑफ न्यू कंपनी. न्यू कंपनीच्या बुक्समध्ये जर्नल एंट्री, ओपनिंग जर्नल एंट्री, कारण लेजर काढायला स्कोप नाहीये, जस्ट त्यांनी बिझनेस टेक ओव्हर केलाय त्यामुळे फक्त जर्नल एंट्री आणि त्याच्या पुढे बॅलन्स शीट आफ्टर अमालगमेशन. अमालगमेशन केल्यानंतर जी त्यांची रिवाइज बॅलन्स शीट येईल ती बॅलन्स शीट. हे 2च भाग परचेसिंग कंपनीच्या बुक्समध्ये असतात. त्यामुळे टोटल आपलं जे अकाउंटिंग आहे अमालगमेशनसाठी ते आता तुम्हाला स्क्रीनवर जे दिसतंय तेवढंच आहे. कॉमन पार्ट नेट असेट आणि पीसी. ओल्ड कंपनीच्या बुक्समध्ये जर्नल लेजर, न्यू कंपनीच्या बुक्समध्ये जर्नल आणि बॅलन्स शीट. एवढंच टोटल अकाउंटिंग आहे. त्याच्यामध्ये जर्नल एंट्रीज ज्या असतील किंवा लेजर्सची काढायची ती प्रत्येक क्वेश्चनवर डिपेंड आहेत. एखाद दुसरं कमी जास्ती होतं. कोणती कोणती काढायची ते आपण क्वेश्चन जेव्हा घेऊ त्यावेळेला बघूया. आणि टाइप्स ऑफ क्वेश्चन्स, किती टाईपचे क्वेश्चन एकूण तुम्हाला विचारलेले असतात, तर हे सुद्धा मी टाईप हे तुम्हाला थेअरीसाठी सांगून ठेवतोय. प्रॉब्लेम सोडवत असताना जसं मी पीसी त्या मेथडच्या बाबतीत सांगितलं की तुम्ही आयडेंटिफाय नाही केलीत तरी सुद्धा प्रॉब्लेम सोडवता येतो, तसंच आहे की तुम्ही कोणत्या टाईपचा क्वेश्चन हे आयडेंटिफाय न करता सुद्धा तो सॉल्व्ह करू शकता. टेक ओव्हर, इट इज एक्झिस्टिंग बिझनेस टेकन ओव्हर बाय रनिंग बिझनेस. एखाद्या चालू बिझनेसने दुसरा कोणता ना कोणता बिझनेस टेक ओव्हर केला, त्याला अमालगमेशन पैकी टेक ओव्हरचा क्वेश्चन असं म्हणतात. सेकंड इज एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. ए न्यू बिझनेस इज फॉर्म टू टेक ओव्हर दी रनिंग बिझनेस. म्हणजे सध्याचे चालू 1 किंवा 2 किंवा 3 एवढे बिझनेस जे असतील ते क्लोज होऊन एक नवीन कंपनी काढली जाते आणि त्या कंपनीमध्ये हे सगळे बिझनेस मर्ज होतात. आणि थर्ड आहे अमलगमेशन, जिथे 2 or more कंपनीज एकत्र मर्ज टू फॉर्म अ न्यू कंपनी. म्हणजे जिथे सध्या चालू असलेल्या कोणते वोडाफोन आणि आयडिया जे होतं तसं दोन्ही चालू कंपनी होत्या आणि त्यांनी एकत्र येऊन व्हीआय नावाची नवीन कंपनी काढली. तर हे असतं अमलगमेशन. पण दोन्ही कंपन्या चालू असताना त्यांनी एकत्र येणं हे अमलगमेशन. एका कंपनीने दुसरी कंपनी विकत घेणं
पण एका चालू कंपनीने दुसरी कंपनी घेणं याला टेक ओव्हर असं म्हणतात. आणि कंपनी टेक ओव्हर करण्यासाठी नवीन एखादी कंपनी फॉर्म होणं याला एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन असं म्हणतात. या 3 टाइपचे क्वेश्चन आपल्याला असतात. आपल्याला जेवढं काही इन्फॉर्मेशन क्वेश्चनला दिलेली असते त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप हे अकाउंटिंग प्रोसिजर जी आहे ही फक्त फॉलो करायची. तुम्हाला पीसीची कोणती मेथड आहे किंवा अमलगमेशनच्या कोणत्या टाईपचा क्वेश्चन आहे हे न कळता सुद्धा अख्खा क्वेश्चन तुमचा प्रॉपरली कंप्लीट होतो. त्यामुळे ही प्रोसिजर फक्त त्यासाठी फॉलो करायची.